शेवटच्या चेंडूवरती एका धावेची आवश्यकता असताना त्या ठिकाणी बोल्ड केला. काय आत्मविश्वास असेल, काय आनंद साजरा केला आपण पाहिलं तर चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा प्लीज लवकरात लवकर. पैसे घे ना बा, पैसे घे. उद्या ठीक आपण पाहतोय 6 वाजता सामना खेळला जाईल. जय हनुमान सरवली आणि जय दुर्गा टेमघर पाडा या संघादरम्यान. आणि आजच्या रजनीतील आजच्या नाईटचेला हा शेवटचा सामना क्वालिफाय होणार आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला गावदेवी वेले तर दुसऱ्या बाजूला गावदेवी भादवड. दोन्ही संघांवरती गावदेवीचा आशीर्वाद आहे मित्र पाहायला मिळतंय. परंतु सर्व काही जे दडलेलं आहे तुमच्या कर्मामध्ये, ज्याचं कर्म श्रेष्ठ तोच ठरेल श्रेष्ठ. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे कामगिरी कुठल्या संघाची अधिक चांगली पाहायला मिळेल. हॅलो. ज्या तुमची जीत आहे, ज्या दिवशी तुमचा दिवस चांगला आहे, त्या दिवशी तुमच्या समोर कितीही संकट आली, कितीही आघात आली, तर त्याच्यावरती मात करून तुम्ही पुढे जाऊ शकता. याचं ज्वलंत उदाहरण मागील मॅच आपण पाहिलं. असं वाटलं होतं की बादवड संघ कुठेतरी पराजयाच्या छायामध्ये सापडलेले आहे, परंतु जिद्द चिकाटी संघर्ष सोडलं नाही आहे, सामन्याला शेवटपर्यंत सोडले नाही आहे. जब तक सास आहे तब तक आस आहे या युक्तीप्रमाणे कित्येक सामने असे जिंकताना पाहायला मिळालेत ना. आज तीच दहशत, तोच दरार आणि तीच दादागिरी पाहायला मिळाली गावदेवी भादवड संघाची. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय संघाकडून पहिले षटक हाताळण्यासाठी विश्वास येतोय. पारंपरिक जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद आणि आपण पाहतो संतोष. 1 2 3 4 5 2 मनोजच्या कडे आणि भादवडची एक बाकी राहिली. हे 5 टीमचं दिले, 2 टीमचं तू आहे, 6-7 ना, एक बायची एंट्री बाकी. हॅलो हॅलो, क्या बात आहे. सुरुवात दमदार असरदार या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या चेंडूवरती 2, त्यानंतर अफलातून फटका आपल्याला पाहायला मिळालेला आहे प्रल्हाद नाईक यांच्या बॅटमधून. क्या बात आहे. रॉकेट शॉट ज्याला म्हटलं जातं. 8 धावा धापलकावरती.
विश्वास पुन्हा एकदा होते तयार. आक्रमणाने आक्रमणाला सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील चेंडू अजून एक आपण पाहतोय स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता, परंतु चेंडू निघून जातोय सरळ किपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धावची होते सांगता. यस, आपण पाहायला मिळतंय सन्माननीय विकासजी नाईक साहेब या सामन्याचा आनंद घेत आहेत. या आयोजन नियोजन खास करून भादवड संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतो चेंडूला टर्न केला होता स्क्वेअर रिझनमध्ये. इथे पाहतोय आपण एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सकते, धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचते. एकदा पाहूया होते खेळाला या ठिकाणी सुरुवात. संतोष येतो यावेळेस स्ट्राईक वरती. इथेही चेंडूला टर्न केला गेला आहे. चेंडू मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते, क्षेत्ररक्षकाच्या मागे धावतोय परंतु काही फायदा होणार नाहीये. चेंडू मात्र निघून जातो सीमा पार. अजून एक होते दर्जेदार चौकार. धावसंख्या पुढे सरकते. आपण पाहू शकता धावफलकावरती 13 धावा लागल्या जात आहेत. इथे मात्र चांगला चेंडू आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी आपण पाहिलं तर कंप्लीट होते. धावसंख्या धावफलकावरती 13 पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे 13. पाहूया या ठिकाणी नवीन गोलंदाज हरीश येतोय. गोलंदाजी मार्कवरती हा एक गोलंदाज चांगला आहे. धावा ज्या बनताय त्या थांबल्या जातील का हे पाहण्यासारखं राहील. मागील मॅच आपण पाहिली तर डिफेन्स केली होती. भादवड संघाने काय सामना रंगला होता. शेवटपर्यंत जिद्द सोडली नाही, चिकाटी सोडली नाही आहे. साहस आहे तब तक आस आहे, त्या युक्तीने त्या सामन्याकडे पाहिलं गेलं आणि शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत आशाही सोडायच्या नसतात. आपण जर पाहिलं तर एक पावनखिंड लढवली होती. त्या ठिकाणी शेवटपर्यंत जोपर्यंत तोप वाजत नाही आहे तोपर्यंत मला लढायचं आहे. हात तुटला, मुंडी तुटली तरीसुद्धा मागे हटले नाहीत. लढत राहिले ना अंतिम क्षणापर्यंत महाराजांना मात्र गडावरती पोहोचून दिलं. तीच परिस्थिती या ठिकाणी खेळत असताना पूर्ण केली आहे. यावेळेस पाहतोय मोठा फटका खेळला गेला आहे, हवेमध्ये आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावेचा मानस ठेवला गेला आहे आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 15 अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. मोठा फटका प्रत्येक चेंडूवरती घेतला जातोय. माहिती आहे मागील मॅचमध्ये धावा कमी बनल्या होत्या आणि त्या वाचवता मात्र नाकी 9 आल्या होत्या. त्यासाठी इथं मात्र पहिल्या चेंडूपासून हाराकिरी चालू आहे, हाणामारी चालू आहे आणि त्या अनुषंगाने धावा बऱ्यापैकी चांगल्या बनतायत धावफलकावरती. पुन्हा एकदा हरीश तयार होते गोलंदाजी मार्कवरती. बिगिट मोठा फटका घेतला जाईल का? यस, टान्स तर घेतला आहे परंतु फटका फसला आहे
आणि या ठिकाणी आपण पाहतोय जीवाची आकांक्षा जरूर लागली जाते, पण या रजनी क्रिकेटमध्ये, रात्री क्रिकेटमध्ये मात्र जज करता आलं नाही आहे. आणि जसा चेंडू आला तसा शरीराला मात्र झोकून दिलं, परंतु चेंडूला काय अडवता आलं नाही आहे. एक्स्ट्रा पॉवरचा कमाल असू शकतोय. या ठिकाणी पाहू शकता आपण 4 धावा जमा केले गेले आहेत. शिवा द बॉस काही करता आलं नाही. या ठिकाणी आपण पाहिलं तर धावसंख्या पाहतोय धापलकावरती 19. यावेळेस खराब हाताळणी. निश्चितच गोलंदाजाचं काम गोलंदाज चोखपणे पूर्ण करतोय, परंतु क्षेत्ररक्षणाची जेव्हा साथ लाभली जात नाही ना, त्यावेळेस त्याचंही लय ताल बिघडलं जात आहे. त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय वाईट बॉल स्वरूपात. अवंतर धाव 20 धावा धापलकावरती लागल्या जातात. फुल टॉस पुन्हा एकदा पाहतोय आपण ऑन साईडला खेचलेला आहे. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 21 या अंकावरती जाऊन पोहोचते. 40-45 धावा तरी बनवणं गरजेचं आहे आणि त्या बनवण्यासाठी जो खटाटोप चालू आहे मैदानाच्या आतमध्ये ते पाहू शकता. अजून कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे, परंतु बऱ्यापैकी धावसंख्या धावफलकावरती रचली गेली आहे. 21 झालेली आहे. षटक क्रमांक 2 पाहायला मिळत आहे आणि त्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे 9 मध्ये आता बनवले आहेत आतापर्यंत 21. पुन्हा एकदा पाहूया. हरेश तयार होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस ऑन साईडला खेळला गेला आहे. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली. दुसरीचा घातक प्रयत्न, तालमेल बिघडल्या गेल्या. दोन्ही गाड्या एकाच रुळावरती पाहायला मिळाल्या आणि अपघात स्वरूप फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. यस, दोन्ही गाड्या आपण पाहिलं तर एकाच रुळावरती त्यातील मथुर मत बाद झाला. एक चांगला फलंदाज होता, धाव चांगली घेत होते, तालमेल जमला नाही आहे. हा तालमेल जमवणं गरजेचं असतं. जे बैलगाडा शर्यत शौकीन असतील त्यांना माहिती आहे या गोष्टीची, का दोन्ही बैलांचा जर तालमेल जर जमला तर निश्चितच चांगली शर्यत होते. हा निश्चितच 40+ क्रिकेटमध्ये या गनिमी गाव्याचं आपल्याला नेहमीच पाहायला मिळतंय. कधी कुठं आपल्याला बाद व्हायचं आहे हे आमचं पहिलेच ठरलेलं असतं. मैदानाच्या आतमध्ये इंटर होते लालचंद तरे, परंतु संतोष तरे हा एक पिच हिटर आहे. त्याच्याकडे सुद्धा आपण पाहतोय चांगला स्किल आहे, मोठा फटका खेळण्याची हिंमत ताकद त्याच्याकडे सुद्धा होती, परंतु आपण मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी गफलत पाहायला मिळाली. परिणाम स्वरूप आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज झाले बाद. यावेळेस लालचंद तरे तो मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण या रात्रीमध्ये आपल्याला अशी मोठी इनिंग कुठल्याही फलंदाजाकडून खेळताना पाहायला मिळाली नाही आहे आणि भरपूर लवकर मैदानाच्या आतमध्ये इंटर होते लालचंद. पाहूया ती खेळी पाहायला मिळेल का, की जी अपेक्षा प्रेक्षकांनी मान्यवरांनी खेळाडूंनी केलेली आहे. पुन्हा एकदा हरेश तयार होते गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस हवेमध्ये आहे आणि पुन्हा एकदा अजून एक फलंदाज होतोय बाद. यावेळेस झेलच्या स्वरूपात प्रल्हाद नाईक मात्र बाद होतोय. यस, या ठिकाणी आपण पाहतोय संजयभाई म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये जातोय. बॅक टू बॅक दुसरा झटका या ठिकाणी पाहायला मिळालं. आम्ही नेहमी म्हणत असतो की माठाला छोटंसं छिद्र पडलं की ते माठ खाली व्हायला वेळ लागत नाही आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये घातक विकेट प्रस्थापित झाला. लगेच आपण पाहतो जेलच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाले. आता मात्र संजयभाई म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये मागील मॅच काय रंगवली होती. 8 धावा डिफेन्स केले होते. शेवटच्या चेंडूवरती 1 धावेची गरज असताना काय चेंडू हाताला होता. परफेक्ट यॉर्कर दांडी गुल केली होती त्या ठिकाणी. आपण पाहिल्याचं चाचणी स्पर्धेचा एक उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहायला मिळाला होता आणि तो किताब त्यांनी मात्र पटकावला होता. त्याची सर आणि त्याची झलक या ठिकाणी पाहायला मिळाली. पाहूया यावेळेस स्ट्राईकवरती आहे गोलंदाज. पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. इथं मात्र कव्हरच्या रिझनला गॅपमध्ये खेळून काढलेला आहे.
क्षेत्ररक्षण चांगलं झालं. आता मात्र शिवाने केलं आणि या ठिकाणी पाहतोय आपण एक धाव. दुसरे धावीचा मानस ठेवला होता संजय बाईने, परंतु इथं मात्र नाकारलं गेलं लालचंदनी. काही हरकत नाही, आपण दोघांकडे चांगला स्किल आहे, मोठे फटकेबाजी करू शकतोय. तर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज कशाला बाद करायचा या अनुषंगाने पाहिलं होतं. धावसंख्या पाहतोय 2 षटकांचा या ठिकाणी खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 23 या अंकावरती आहे. उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडेल काय बिघडेल येणारा काल सांगून जाईल, परंतु दोघातील द्वंद्व युद्ध आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतंय. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट पूर्ण होते. धावसंख्या 23. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 13, या ओव्हरमध्ये 10. प्रल्हाद नाईक यांनी एक चांगली सुरुवात केली होती, धावा बनवल्या होत्या. त्यानंतर मात्र संतोष यांनी सुद्धा चौकाराने खाता ओपन केलं होतं. तालमेल बिघडलं, रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. आता मात्र लालचंद आणि संजयबाई पाहूया. स्ट्राईकवरती संजयबाई मात्र पाहायला मिळत आहेत. सतीश येतोय गोलंदाजी मार्कवरती. एक चांगला गोलंदाज आहे, पाहूया कमबॅक करेल का, धावा बनतायत त्या थांबल्या जातील का, हे पाहण्यासारखं राहील. गावदेवी भादवड संघाकडे तिखट मारा गोलंदाजीचा मागील मॅचमध्ये आपण पाहिला. या ठिकाणी पाहूया सतीश यांचा कशा प्रकारे गोलंदाजीचा प्रदर्शन पाहायला मिळेल. पुढील चेंडू यावेळेस फ्लिक केलेल्या ऑन साईडला एक धाव कंप्लीट केली आणि इथं मात्र दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळत होता, परंतु चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने स्कोअर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या आपण जर पाहिली तर 24 धावा ऑन बोर्ड. आतापर्यंत सुरळीत धावफलक पाहायला मिळाले आहेत. 2 गडी जरी बाद झाले असले तरी धावांची जी गती आहे ती बऱ्यापैकी चांगली पाहायला मिळते. लालचंद तरे 1-2 मोठे फटके डावाला बऱ्यापैकी चांगला आकार देऊ शकतात, ती क्षमता आहे. सातत्यपूर्वक कामगिरी या फलंदाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस पाहतोय आपण लोंगाणा आणि लोंगापच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगलं क्षेत्ररक्षण हा ना या ठिकाणी पाहायला मिळतंय. तू मय बट दोन्ही फलंदाज सुखरूप आहेत आपल्या घरामध्ये. एकच धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या 25 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. दोघातील द्वंद्व युद्ध चालू आहे. संघर्षाचं वातावरण निर्माण करण्याची क्षमता दोघांमध्ये चांगली आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप अधिक महत्त्वपूर्वक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पायांचा निशाणा साधण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. डीप मध्ये चेंडू पकडला जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न पाहायला मिळत होता, परंतु लालचंद मात्र कुठेतरी सावरतोय, स्वतःला आवडतोय. काही गडबड करताना पाहायला मिळत नाहीये, कारण मागील मॅच आपण जर पाहिलं तर 0वरती बाद झाले होते आणि त्याचा कुठेतरी मनामध्ये खदखदतं वातावरण निर्माण असेल आणि या ठिकाणी तो भरून काढण्याची एक मुभा त्यांनी मनामध्ये बसवलेली आहे. मी मारेन, मी करेन या युक्तीने मैदानाच्या मध्ये थांबून राहणं गरजेचं आहे. यावेळेस पाहतोय आपण ऑन साईडला इथं मात्र मिसफील्ड पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपण पाहतोय तिसरीची मागणी आणि पाहता पाहता ती पूर्ण केली जाईल का यासाठी थर्ड अंपायरचा इशारा दिलेला आहे. मैदानी पंचांनी बाद घोषित केले आहे. फलंदाज बाद आहे.
येस, माहिती होतं की मी बाद आहे, परंतु पंचांच्या इशाऱ्याची वाट बघितली नव्हती. परंतु थर्ड अंपायरचा या ठिकाणी इशारा दिला होता, त्या कारणास्तव आपण पाहिले तर मैदानामध्ये थांबून होते. शैलेश येतोय, शैलेश म्हात्रे. पाहूया 2 धावेने धावसंख्या जर पाहिली धापलकावरती तर 29 आहे. सतीश पुन्हा एकदा टर्न होते आपल्या गोलंदाजी मार्कवरती. लालचंद तरेवरती भरपूर आशा, आकांक्षा, अपेक्षा बाळगलेल्या आहेत. पूर्तता केली जाईल का? स्लाइस करायचा होता, स्क्वेअर कट करायचा होता, परंतु उजेष्ट सोडून जाणार हा चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. भाऊ पाटील किती जेवला हे दाखवत असताना आपण पाहतोय सुनील म्हात्रे सर. व्हाईटचा इशारा अनोख्या बाबतीत दिला गेला. धावसंख्या पाहतोय धापलकावरती 30. कारण चांगली सोय केली जाते जेवणाची. तुम्हाला बिर्याणी नाही तर तुम्हाला अंडी खावली जाते, हे कुठे मिळत नाही आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ते दिलं जातंय, म्हणून दर्शवलं जातंय. पुन्हा एकदा पाहूया. इथं मात्र पाहतोय आपण अजून एक चांगला फटका. मोठा फटका लागत नाही. या प्रयत्न जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, ज्याची अपेक्षा केली जाते, आशा बाळगली जाते, परंतु ती काही दिसत नाही आहे. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 31. 31 अंकावरती जाऊन पोहोचला आहे. शेवटचा अंतिम चेंडू फेकणं बाकी या ओव्हरमध्ये. तिसऱ्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहूया. खेळ म्हणजे शरीर आहे. कुठला अवयव सांगाल मी श्रेष्ठ आता होणार नाही. कठीण काम नाही, काहीच नाही होणार. तुला डोलं नसले तर पाय काय करतील, पाय नसले तर डोलं काय करतील. पुढील चेंडू या वेळेस ऑन साइडला पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकदा कंप्लीट केलेली आहे. क्या बात आहे. थोडीशी आदावत धडपड पाहायला मिळते या ठिकाणी. आणि धावसंख्या पाहतोय धापलकावरती 32. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ कंप्लीट झाला. शेवटचा अंतिम षटक. काय घडेल काय बिघडेल येणारा काल सांगून जाईल. बट पाहूया. या थंड मौसममध्ये पाणी पाजलं जाते खेळाडूंना. पाणी तो बहाना आहे, कुछ तो कहना आहे. संतोषजी तरे, जाओ जाओ जल्दी जाओ. या ठिकाणी आमच्यामध्ये पाहू शकता आपण रवींद्र तरे सर आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर गावदेवी भादवड संघाचे कोच आहेत आणि यशस्वी कोच आहेत. यांच्या माध्यमातून कितीतरी ट्रॉफीज त्यांच्या घरामध्ये पाहायला मिळतात. मागच्या अंगामध्ये प्रथम क्रमांकाच्या 10 ट्रॉफ्या. अहो, एक ट्रॉफी जिंकणं हे स्वप्न असतं प्रत्येक टीमचं, परंतु त्या ठिकाणी या संघाने आपण पाहिलं तर तब्बल 10 ट्रॉफी आपल्या घरामध्ये आणल्या होत्या. आणि या हंगामामध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी. परंतु काही प्लेयर्स मॅचच्या वेळेस अनफिट पाहायला मिळत आहेत. त्या कारणास्तव बरेच टुर्नामेंटमध्ये माघार यावे लागलेले आहे. परंतु आज घरात सिद्ध निघून स्वप्न बघून आलेले आहेत. मनाशी बाग लागलेलं स्वप्न जोपर्यंत पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत लढायचं असतं, लढायचं असतं, लढायचं असतं. ते लढणं आतापर्यंत चालू आहे, झिजणं अजून चालू आहे. आणि नेहमी म्हटलं जाते चमकतं कोण, जो झिजतो तोच. आणि चमकणं पाहायला मिळालं आजच्या दिवसातून. क्या बात आहे. काल पाहिलं तर कामतघर आणि पिशा संघाने चांगली बाजी मारली होती. तो क्वालिफाय होण्याचा सामना आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या रजनीमध्ये. दोन्ही टीम त्याही अधिक ताकदवार पाहायला मिळत आहेत. कमी तिथं आम्ही तिकडे उरला का तिथं पण. क्या बात आहे. लेग बॅचच्या स्वरूपाने येतोय हा एक रन. धावसंख्या पुढे सरकते धापलकावरती पाहू शकता आपण 33 धावा. पंच भाऊ पाटील आपण पाहतोय. कमी तिथं आम्हीची भूमिका यावेळेस स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. केंद्रीय मंत्री चषक चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी तिथं हात 2 दिवस लगावला होता. आताला काम नाही, जे मिळेल ते करायचं आणि मस्त जीवन जगायचं. यस, सुनील म्हात्रे सरी नाराज आहेत. त्यांनाही चान्स देऊ, घाबरू नका तुम्ही. इथं मात्र गॅप मध्ये क्या बात आहे. चेंडू थांबत नाही, जातो सीमा पार. धन 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 करत चौकार.
अंडी खपली आता शेवटची होती ती भाऊ पाटील निश्चितच आपण जर पाहिलं तर सुनील म्हात्रे सर भरपूर जेवले आणि त्याची ताकद मात्र फलंदाजाला प्राप्त होते. काय फटका ताकदवर खेळला होता. गेल्या अर्धी रात होऊन गेली तरी ताकद काय कमी पडत नाही. याला कारण एकच सुनील म्हात्रे सर पोटला सांभाळा जरा. डान्स होईल परंतु डीजे मास्टर आमचे शांत आहेत ना, त्यांना इच्छा आहे डान्स करण्याची, एन्जॉय करण्याची, बट आमचा डीजे मास्टर शांत ठेवतोय कारण संपूर्ण सकाळी 8 वाजल्यापासून डीजे चालू असतो, त्यालाही आराम पाहिजे आहे की नाही. उद्या सकाळी यावेळेस पाहतोय आपण ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी गडबड झाली जरूर. एक धाव कंप्लीट केली, दुसरीची कॉलिंग आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 39 शेवटचा अंतिम ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते इकडं फेकला काय तिकडं फेकला काय, क्रिकेटमध्ये ते चालत नाही. जर तरला मुलीच जागा नाही आहे, समोर आले ते जेवायचं ना मुक्यास बसायचं आहे का नाही मात्र सर. यस, त्यांचा डान्स बघायला भेटला नाही, स्वतःही नाराज आहेत ना, आम्ही पण नाराज आहोत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 39 धावा धावफलकावरती यावेळेस ताकदवर, क्या बात है, ब्रँड स्ट्रोक येतोय, षटकार. लालचंद तरे ऑन फायर. बघितलंय, शांत राहून जमणार नाही. आता डगआउट मधून सुद्धा आवाज आलाय, एक येऊ दे, एक येऊ दे. एक तर नेलं पाहिजे, नावाप्रमाणे खेळ दाखवलं पाहिजे. नावाचा डंका वाजवायचा आहे तर सातत्यपूर्वक कामगिरी केली पाहिजे आणि नेहमीच मेहनतीने खेळ करत असतोय. ज्या चिकाटीने आपण पाहिलं तर लहानपणापासून खेळायला सुरुवात केली तिथून आतापर्यंत 30 दशक आणि 30 ताकद ठेवली गेली आहे. पुढे चेंडू पाहूया. अजून एक यावेळेस आपण पाहतोय की रॉकेट शॉट. काय येतो इशारा, 1 बॉल सीमा पार, चौकार. क्या बात आहे. आता मात्र झोपेतून उठलेला आहे लालचंद तरे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे पाहू शकता आपण 49. काय देव बॉल देव चेंडू ते नक्की काय पाहिजे तुम्हाला. धावसंख्या आपण पाहिली तर आता भरपूर झालेले आहेत. जितनं मध्ये गोलंदाजांना खूप ताकदीने गोलंदाजी करता येईल, आत्मविश्वास भरून दिलेला आहे. मजाक मध्ये भरपूर धावा जमा केल्यात या ठिकाणी. भाऊ पाटील मैदानाच्या बाहेर असो की मैदानाच्या आतमध्ये असो कलरफुल असतोय. 4 चष्मे खिशामध्ये ठेवतील प्रत्येक मॅचला वेगळा. तसं इथं स्कोरिंग करताना 4 पेन ठेवतील, व्हाईटला वेगळा, चौकारला वेगळा, षटकाराला वेगळा. अरे बाबा किती पण पेन वापर, पैसे तवरच देतील. यावेळेस पाहतोय आपण मिस टाइम झालेला आहे. क्या बात आहे. इथं मात्र मोठा गडी बाद झाला. मला तरी वाटतं या ओव्हरतील शेवटचा बॉल म्हणजे 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. 49 धावांवरती या ठिकाणी थांबलं गेलं. स्कोर कार्ड 50 धावांचं लक्ष असेल गावदेव वेले संघासमोर. लालचंद तरे यांनी आपली नौका बरोबर तरवलेली आहे. या धावफलकावाला चांगल्या प्रकारे सन्मान दिलेला आहे. पाहूया येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे हा पूर्ण केला जाईल की थांबला जाईल. तर वेले संघाला विनंती असेल की आपण या इकडं व्यासपीठावर या, तिथं मच्छर भरपूर आहे. आपल्याला भरपूर धावा बनवायच्या, आपल्याला ताजं तावण राहिलं पाहिजे. मच्छर मारून आपण आपली एनर्जी वेस्ट करू नका. आपण या व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे.
चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, मॅचला आपण सुरुवात करूया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. गावदेवी वेले टीमचे कॅप्टन. तू आता बोललेली होती 49 50चा 53 4 ओव्हर. 49 धावा आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिल्या गावदेवी भातभा टीमच्या बाजूने. तर 50 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग पाहूया टीम गावदेवी वेलेच्या बाजूने कशा प्रकारे केला जाईल. कोण आहे बॅट्समॅन कोण आहे? पहिली आमचं चालू नव्हतं आणि मागे होते चालूच नव्हते आम्ही चालत. चला मॅचला सुरुवात करा. पन्नास धावांचे लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. देवीदास विथ गुरु थले. यस मॅच ऑन खेळायला सुरुवात. षटक क्रमांक पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्हचा कडक फटका, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. पहिल्या बॉलवर पहिली धाव त्या ठिकाणी. अकाउंट ओपन झालंय देवीदास आणि सोबतच गावदेवी वेले टीमचं. षटकातील पुढचा बॉल. या बलेस बीट केलाय फलंदाजाला, मात्र त्या दरम्यान चौटी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित देवीदासला मैदान सोडावं लागलं असतं. षटकातील पुढचा बॉल. प्रल्हाद नाईक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉले स्टॉपेज लागलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. शॉर्ट थर्ड मांडला, बॉल स्टॉप केला गेला. सिंगल कंप्लीट. धावफलक 2 वर पोहोचलंय. पहिला 3 बॉलचा खेळ झालाय. या ठिकाणावरनं बिग मोठ्या फटक्यांची गवसणी घालावी लागेल, कारण तब्बल 50 धावा ठोकायच्या आहेत विजयासाठी. समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. फटका चांगला आहे. शैलेश मात्रे बॉल पर्यंत पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावर झाल्या आहेत. व्यासपीठावर यायचं आहे सन्माननीय नरेश म्हात्रे साहेब. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सुभाष दादा ठाकरे आपल्यास बोलावत आहेत. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी संतोष तरे यांच्या माध्यमातून. पाच धावा धावफलकावर. प्रल्हाद नाईक पुन्हा एकदा. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बीट केलंय गुरु थलेला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये.
अतिशय दमदार षटक या ठिकाणी फेकलं गेलंय. पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद. धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 5 धावा. एक चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली आहे त्या ठिकाणी प्रल्हाद नाईकने. आणि आता मात्र 18 मध्ये 45ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर दीपक येतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी ऑनसाईडला देखील प्रोटेक्शन वाढवलं गेलंय फलंदाज देवीदाससाठी. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी दीपक. षटकातील पहिला बॉल. या बॉलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. थोडी मिसफिल्ड आणि त्यावर दुसरी धाव देखील कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. दीपक पुन्हा एकदा. या बले सबमिट केलाय फलंदाजाला बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. दोन्ही टीम साठी अगदी महत्वाची मॅच आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पुन्हा एकदा बीट केलं होतं फलंदाजाला. मात्र यष्टीरक्षकाची चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर एका धाब्यामध्ये झालंय. आठ धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. मात्र पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला जातोय. अगदी दुरून बॉलपर्यंत पोहोचले त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट. परंतु एकेरी दुहेरी धावांमध्ये काम बनणार नाही आहे. 50 धावांचं एक मोठं लक्ष असताना तुम्हाला या ठिकाणावरनं विकेट मोठ्या फटक्यांमध्ये डील करणं अगदी महत्त्वाचं आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेस अजून एक चांगला बॉल बीट केलाय फलंदाजाला. चेंडू निर्धाव जातोय. आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू खेळलाय. या बलेस ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. तर अशा प्रकारे डबल 1. 11 धावा धावफलकावर. पहिल्या 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 39 धावांची आवश्यकता. पहिल्या 2 ओव्हरमध्ये वार तर झालाय, परंतु पलटवार पाहायला मिळेल का हे आपल्याला पाहावं लागेल.
कारण पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर अगदी कंजूसभरी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आणि या मॅचमध्ये आपण जर विचार केला तर भरपूर मोठा योगायोग पाहायला मिळतोय. दोन्ही टीम्स येल्लोमध्ये आहेत आणि सोबतच आमचे पंच देखील येल्लोमध्ये आहेत. एक मोठा योगायोग या ठिकाणी आपण या मॅचच्या माध्यमातून पाहतोय. शैलेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर आल्यात आणि त्यांच्यासाठी करण निवले यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद करण निवले, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल टॅप केलाय. संपर्क हवत असं नाही आहे, सिंगल मिळते त्या ठिकाणी. एका धावेच्या मदतीने धावफलक 12 वर पोहोचलंय. षटकातील पुढचा बॉल, या बलेच बॅटची गडा, फलंदाज बाद. बाजूला कोणीच नाही भाई होता 8 रन 2 विकेट पण लालच यूज आहे नाही तोच ना लवच ना ते लिहून जरा सांगायला होते मग आता पुकारायचा उद्या या म्हणून हॅलो चेक. वेले ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे खास मित्र भावेश स्थळे आपण व्यासपीठावर यायचे. बुमबुम सुभाष ठाकरे यांच्या माध्यमातून विनंती आहे की भावेश स्थळे दादा आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत असेल. भावेश स्थळे. यस वली आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. फक्त सिंगल डबलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 ची सुरुवात देखील अप्रतिम. विकेट काढली त्या ठिकाणी शैलेशने. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बीट केलंय, बॉल मात्र निर्धाव गेलाय. शैलेश म्हात्रेची गोलंदाजी आपण पाहतोय. या षटकामध्ये देखील अगदी कंजूसभरी गोलंदाजी आपण पाहतोय. 3 धावा खर्च केल्यात, 4 बॉल टाकून झाल्यात, 1 विकेट देखील घेतली आहे. टॉप एज लागलाय, फुल टॉस बॉलवर हा टॉप एज. गोलंदाज झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून 1 विकेट, फलंदाज बाद. उद्या 10 तारीख सोमवार आमचं शेड्यूल जे आहे ते बरोबर 40+ शेड्यूल 6 वाजल्यापासून या ठिकाणी सुरुवात होईल. पहिली मॅच जी आहे ती मॅच तुम्हाला जय हनुमान सरावली विपक्ष जय दुर्गा टेमगरपाडा या 2 टीममध्ये पाहायला मिळेल. दुसरी मॅच गावदेवी रांजणोली विपक्ष श्री आई देवी सोनाले या 2 टीममध्ये असेल. त्यानंतर चिरोबा कोण, गावदेवी पूर्णा, कालिका माता खारबाव आणि अमर स्पोर्ट कासने या टीम्सला देखील आपण या ठिकाणी इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. शैलेश बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोरच्या दिशेने नवीन फलंदाज हरेश भोईर आलाय. पाहूया हरेश भोईर कशा प्रकारे फलंदाजी करेल. या बलेचा बॉल ऑन साईडला कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. 1 पेक्षा आधी 1 काही 1 नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय आणि आता मात्र उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलवर 6 षटकारांची आवश्यकता.
6 चेंडू 6 षटकार. मागच्या मॅच मध्ये काय कमालीची गोलंदाजी राहिली होती संजयभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून. 6 बॉलवर त्या 8 धावा सेव्ह केल्या होत्या. नक्कीच बंद्रा मारुती काल्लेर सारखा एक तगडा संघ समोर असताना मात्र शेवटच्या बॉलपर्यंत ती मॅच आपल्याला पाहायला मिळाली. एका धाब्याची आवश्यकता असताना शैलेशला क्लीन बोल्ड केलं होतं. या पहिल्याचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. आज या स्पर्धेची दुसरी रजनी. अर्थातच आज मात्र प्लेयर ऑफ द नाईट कोण असेल थोड्या वेळात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. षटकातील पुढचा बॉल. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी बीट केलाय फलंदाजाला. जगदीश नाईक ज्यांनी अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेट गाजवलाय त्यांच्या माध्यमातून प्लेयर ऑफ द नाईट साठी आम्हाला पारितोषिक स्पॉन्सर झालंय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. लालचंद प्रयत्न करतोय. वाडा कॅच. अतिशय सुरेख झेल. फलंदाज बाद. हे आपण ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. रनिंग कॅच पाहायला मिळाली. अगदी दुरून हा पल्ला पार केला आणि त्यानंतर मात्र काय कमालीची कॅच पकडली आहे लालचंद तहरेने. आता मात्र उर्वरित 4 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबरठ्यावर विजयाच्या समीप आपण पाहतोय गावदेवी बादवा टीमला. नक्कीच अच्छा गटातून क्वालिफाय झाला तर मात्र सेमी फायनल मॅच खेळण्यासाठी हा संघ सज्ज असेल. भरपूर चांगल्या मॅचेस चांगल्या टीम्स आज मात्र या शेड्यूलमध्ये पाहायला मिळाल्या. परंतु शेवटच्या मोमेंटपर्यंत काय कमालीचं क्रिकेट टीम गावदेवी भादवडच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. नवीन फलंदाज भालचंद्र आलाय. फुलटॉस आहे. बॅटची मोठी गडा. पॉइंट रिझन मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. जवळ विजय सुनिश्चित झाला या ठिकाणावरनं. काही बॉलची फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची आहे टीम गावदेवी भादवडसाठी. समोरच्या दिशेने हा फटका ऑफर केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल. फक्त 2 बॉलची फॉर्मॅलिटीज या ठिकाणी कंप्लीट करायची आहे. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा बॉलला खेळून काढलाय. सिंगल कंप्लीट. आणि आता मात्र आजच्या रजनीतील शेवटचा बॉल. फक्त एका बॉलची फॉर्मॅलिटीज आणि त्यानंतर संघ थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल यात काही शंका नाही आहे. शेवटचा बॉल. संजयभाई म्हात्रे. मॅच फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी भादवड टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक गावदेवी वेले. प्लेयर ऑफ द नाईट. यस मात्र त्याआधी आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच खरं तर आमच्याकडे 2 ते 3 ऑप्शन्स आहेत. मात्र त्यापैकी